श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. कारण असे की या दिवाळीच्या धावपळीच्या कामामध्ये आणि या ज्या सेवामध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोड करणं जमलं नाही. तर या शुभमुहूर्तावर वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर आपण हा व्हिडिओ आज टाकत आहे. आणि सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की ज्यांनी आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून हिंदू धर्मातील व्रतवैकल्याविषयी तुम्हाला माहिती आणि स्वामी चरित्र सारामृत आणि महाराजांच्या जीवनचरित्रावरील ज्या काही कथा आहेत आणि रोचक माहिती आहे, जे काही उपाय तोडगे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. तर आपण आज बघूयात की वैकुंठ चतुर्दशी याचं महत्त्व काय आणि वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करावी, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास कसा करावा, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पूजा कुठल्या कराव्या, सेवा कुठल्या कराव्या आणि वैकुंठ चतुर्दशी नेमकी काय असते व याचं महत्त्व काय आहे आणि वैकुंठ चतुर्दशी कधी आहे, या सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर आता आपण माहितीला सुरुवात करूया. तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी भगवद्गीता आणि श्रीसूक्त याचं पठण केलं जातं असे मानले जाते. श्री विष्णूचा जो मंत्र आहे, श्रीवत्सधारण वक्षमुक्तमाला षडाक्षरम, या मंत्राचं सुद्धा पठण या दिवशी केलं जातं. व प्रत्येक स्तोत्र जे आहेत, म्हणजे लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकम असेल, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र असेल, त्याचबरोबर श्रीसूक्त असेल, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली असेल आणि शिवसहस्रनामावली असेल, इत्यादी जे काही स्तोत्र आहेत शंकराचे आणि विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे, हे पठण या दिवशी केले जाते. आणि विष्णूंना या दिवशी कमळाच्या फुलाचा हार, म्हणजे 108 फुलापासून बनलेली जी माळा आहे कमळाची, ती जर या दिवशी कोणी भक्त भगवान विष्णूंना समर्पित करतो, म्हणजे या दिवशी आपल्याला काय करायचं असते बघा. चातुर्मास जेव्हा चालू होतो तेव्हा भगवान विष्णू हे शेषशय्येवर निद्रिस्त होतात आणि जो पृथ्वीचा कारभार आहे तो पूर्ण कारभार भगवान शंकराकडे सोपवतात. आणि तो कारभार 4 महिने चालवल्यानंतर जेव्हा कार्तिक एकादशी येत असते किंवा कार्तिकी पौर्णिमा, एकादशीपासून जी पौर्णिमा येते त्या दिवशी भगवान विष्णू हे देव उठणी एकादशीच्या दिवशी निद्रेतून जागी होतात आणि त्यांना काकडा केला जातो व पृथ्वीचा कारभार जो आहे तो त्यांना सांभाळण्यासाठी दिला जातो. कारण ब्रह्मदेव हे निर्माणकर्ता आहेत आणि शंकर हे संहारकर्ता म्हणजे विनाशकर्ता आहेत. त्याचबरोबर विष्णू हे पालनपोषण म्हणजे अन्न पुरवठा देणारी देवता आहे. तर एवढं महत्त्व या देवतेचं असते. तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे जागे होत असतात व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि कार्तिकेयचा जो उत्सव असतो, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊन जो आपण उत्सव करत असतो तो सुद्धा आपण करत असतो. पण त्याच्या आदल्या दिवशी जी चतुर्दशी असते त्याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. म्हणजे वैकुंठात जो उत्सव साजरा केला जातो त्याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होते असं म्हटलं जातं. आणि आयुष्यात शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान लाभते, म्हणजे जिथे विष्णूंचा वास आहे तिथे त्याला मोक्ष प्राप्तीसाठी भगवान विष्णू आपल्या निवासस्थानावर म्हणजे वैकुंठात त्यांना स्थान देतात. या दिवशी सर्व स्त्री पुरुषांनी उपवास करावा. म्हणजे बघा, आता येणाऱ्या 14 नोव्हेंबरला ही वैकुंठ चतुर्दशी आहे. तर आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला कडकड एकादशीसारखा एकदम कडकपणे आपल्याला उपवास करायचा आहे. आणि त्याचबरोबर उपवासादरम्यान आपल्याला फक्त फलाहार घ्यायचा आहे. आणि आपल्याला यामध्ये सेवा कुठल्या करायच्या आणि आपण त्याचं महत्त्व बघितलेलं आहे की या दिवशी जो कारभार असतो तो कारभार शंकरांकडे दिलेला असतो, भगवान शिवाकडे. विष्णूंनी 4 महिने शेषशयनीवर झोपल्यानंतर तर तो सोपवण्यासाठी भगवान शंकर हे वैकुंठात येऊन त्यांना तो कारभार सोपवतात व पुन्हा पृथ्वीचं संतुलन त्यांच्या हातामध्ये देतात. त्यासाठी या वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव केला जातो. त्याच दरम्यान हरिहर भेट याला असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंना शंकराला जे प्रिय बिल्वपत्र आहेत ते बिल्वपत्र, बेलाचे पान हे विष्णूंना वाहले जाते व विष्णूंना जी मंजिरी म्हणजे तुळशी पत्र व मंजिरी प्रिय आहे ते शंकराला वाहले जाते. म्हणजे अल्टरनेट सेवा या दिवशी केला जातो. म्हणजे हरी आणि हराची भेट रात्री 12 वाजता पूजन करायचं असतं आणि हे पूजन अशा पद्धतीने आपण
करत असतो. तर हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी अशी म्हणतात. यावर्षी ही जी वैकुंठ चतुर्दशी आहे ही 14 नोव्हेंबर रोजी आलेली आहे आणि हा दिवस भगवान विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित केला आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणून विष्णूंना बिल्वपत्र व शंकराला मंजिरी वाहायला जाते व त्यांना हरिहर भेट असं संबोधलं जातं. तर या दिवशी म्हणजे आपल्याला पूजा कुठली करायची, तर आपण ते पूजेकडे वळूयात. तर या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजता ठीक देवारासमोर पाठ मांडायचा आहे. त्याचबरोबर रात्री 12 वाजता आपल्याला अंघोळ करायची आहे व आपल्याकडे पिवळं वस्त्र असेल, पिवळं वस्त्र किंवा पांढरं वस्त्र असेल किंवा लाल वस्त्र, या 3 कलर रंगाच्या वस्त्रापैकी आपल्याला वस्त्र परिधान करायचे आहे. स्त्री पुरुषांनी मिळून हा उपवास करायचा आहे. उपवास जमला नसेल तर शक्यतो करावा, नसेल तर नका करू. पण सेवेला खूप महत्त्व आहे आणि 108 आपल्याला मंजिरी पाहिजेत, तुळशीपत्र पाहिजेत, 108 आपल्याला बेलाची पाने पाहिजेत, 108 अखंड तांदूळ पाहिजेत. हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला घेऊन पूजेला बसायचं आहे व आपलं अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ गोमूत्र वगैरे शिंपडल्यानंतर समोर एक पाट मांडावा. हा जो पाट दिसतोय असा पाट मांडावा. त्याच्यावर विष्णूंची आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. त्याचबरोबर दीप लावावे. या दिवशी दीपाला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण या दिवशी शंकर आणि विष्णूंचं जे काही हरिहर भेट होत असते त्यांच्या निवासस्थानी म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये जो कोणी दीप प्रदान करतो या पूजेमध्ये हरी आणि हरामध्ये, तर त्याला वैकुंठ सौख्य लाभते आणि त्याच्या घरामध्ये लक्ष्मी विपुल संतती संपत्ती प्राप्त होत असते. असा हा दुर्मिळ योग आहे आणि आपल्याला अशी पूजा मांडून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगसुद्धा लागणार आहे. तर शिवलिंगावर आपल्याला अखंड 108 मंजिरीपत्र आणि तुळशीपत्र, मंजिरी व तुळशीपत्र आपल्याला व्हायचे आहेत व रात्री 12 वाजता ही पूजा करायची आहे. आणि त्यानंतर कृष्णाची जी मूर्ती आहे किंवा बालाजी, व्यंकटेश, कुठलीही आपल्याकडे विष्णू स्वरूपातील मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, तर त्या मूर्तीला आपल्याला बेलाचे पानं 108 वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणून त्यांना व्हायचे आहेत व शिवसहस्रनामावली म्हणून 108 शंकराची नावे घेऊन शंकराला व्हायचे आहेत. म्हणजे अल्टरनेट आपल्याला व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अखंड ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा पिंडीवर व्हायच्या आहेत शंकराच्या व त्यामध्ये आपल्याला विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम स्तोत्र व त्याचबरोबर विष्णूंची जी 108 नावे आहेत किंवा 1008 नावे आहेत, शंकराची जी 1008 नावे आहेत किंवा शंकराचा जो 11वा अध्याय आहे किंवा शिवमहिम्न स्तोत्र आहे, हे स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री सूक्त आपल्याला वाचायचं आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे चतुर्दशीचं व्रत खूप महत्त्वाचं असते व त्यामध्ये आपल्याला खीर असेल, खीर किंवा फळाचा खिरीचा प्रसाद यासाठी की या दिवशी चतुर्दशी म्हणजे विष्णूच्या पायाशी लक्ष्मीचा वास असतो. त्या लक्ष्मी मातेला आपण खिरीचा प्रसाद व्हावा व त्याचबरोबर फळाचा सुद्धा आपण इथे प्रसाद म्हणून देवाला व्हायचा आहे व त्याचबरोबर शंकराची, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आणि भगवान विष्णूंची आपल्याला आरती करायची आहे. आणि आरती केल्यानंतर मनोभावे इच्छित संकल्प करून महाराजांना आणि आपल्या या शिवशंकराला आणि आपल्याला व्यंकटेशाला म्हणजेच विष्णूंना, श्रीहरींना हरिहर भेट घडवून त्यांना भजन कीर्तन आनंदित व प्रसन्न धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आपल्याला आरती वगैरे करून संकल्प करून आपले इच्छित फळ मागायचं आहे. अशा प्रकारे ही साध्य आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या स्तोत्र मंत्राची जप करायची आहेत, पूजा करायची आहे. ज्यांना उपास जमत नसेल त्यांनी उपास करू नका, परंतु पूजन नक्की करा. हा दुर्मिळ योग असतो. कार्तिक शुद्ध जी हे आहे चतुर्दशी, त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जातं. म्हणजे वैकुंठातील चतुर्दशी ही एकच वेळा येते आणि पृथ्वीवर श्री हरी विष्णूंचं तत्व खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित असतं व त्यामुळे आपण ही जी सेवा करतो, या दिवशी तुम्ही एक जरी माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची किंवा विष्णूंच्या मंत्राची किंवा गायत्री मंत्राची कुठल्याही मंत्राची केली तर 1000 पटीने फळ त्याचं मिळत असतं. असं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवसाचं महत्त्व आहे. अगणित महत्त्व असलेली ही चतुर्दशी, या दिवशी जो कोणी मनुष्य भूलोकावर, पृथ्वीलोकावर, मृत्यूलोकावर उपवास करून ही तपस्या करतो आणि भगवान विष्णूंना बेल व भगवान शंकरांना मंजिरी व तुळशीपत्र समर्पित करतो, हरिहर भेट घडवून आणतो, त्याला वैकुंठपद प्राप्त होते. ऐच्छिक सुख, समृद्धी, संतती, संपत्ती, विवाह सर्व प्रकारच्या प्रश्नांतून तो मुक्तता होतो व भगवान विष्णूंच्या आज्ञेने लक्ष्मीचं शुभ आगमन त्याच्या घरामध्ये होतं.
अशा पद्धतीने हे वैकुंठ चतुर्दशीचं अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली व्रत आहे. नक्की करा, खूप अनुभव येतील आणि महाराजांचरणी निष्ठा ठेवा. झालेली सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.